नमो नमः. नमस्कार मंडळी. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. नमस्ते शारदे देवी सरस्वती नमोस्तुते. वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदायिनी. नमस्कार मंडळी. आज आपण मारुतीरायाच्या म्हणजे त्याची स्तुती असलेल्या एका श्लोकाने सुरुवात करूया. श्लोक क्रमांक 33. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. शब्दार्थ बघूया. मनासमान वेगवान, वाऱ्याप्रमाणे प्रचंड गती असलेल्या, ज्याचा आपल्या इंद्रियांवर ताबा आहे, बुद्धिमतांमध्ये अतिशय श्रेष्ठ, मरुताचा पुत्र, वानर समूहाचा प्रमुख अशा श्रीरामाच्या दूताला मी शरण जातो. मनोजवम, आपलं मन हे अतिशय चंचल आहे. भगवद्गीतेतही तसा उल्लेख केलेला आहे. मन हे कोणालाही दिसत नाही, पण त्याचं अस्तित्व मानावं लागतं. हे मन क्षणात इकडे तर क्षणात भलतीकडेच धाव घेतं. त्याचा वेग भन्नाट असतो. ते स्वैर मुक्तपणे फिरत असतं. मनाचा वेग मोजणं हे आजपर्यंत कोणालाही जमलेलं नाही. मनाच्या वेगाला सीमाच नाही. त्याची गती अतुलनीय आहे. एकट्या मारुतीची गती मनासमान आहे. म्हणून मनोजवम म्हणजे मनासमान वेगवान हे विशेषण त्याला योग्य आहे. मारुततुल्य वेगम, मारुतीच्या भन्नाट वेगाचे 2 प्रसंग रामकथेत आहेत. पहिला प्रसंग, मारुती 100 योजन समुद्र लीलया ओलांडून लंकेला गेला. तिथे सीतेची भेट घेऊन पुन्हा समुद्र ओलांडून रामाकडे परत आले. दुसरा प्रसंग, एका युद्धामध्ये लक्ष्मण मूर्छित होऊन जमिनीवर पडला होता. त्यावेळी द्रोणागिरी पर्वतावरून काही औषधी वनस्पती आणायच्या होत्या. वेळ रात्रीची होती आणि त्या वनस्पती सूर्योदयापूर्वी आणायला हव्या होत्या. वाऱ्याशी तुल्यबळ असणाऱ्या वेगामुळे फक्त मारुतीलाच ते शक्य होतं. बुद्धिमत्ता व सामर्थ्य या जोरावर मारुतीने द्रोणागिरी पर्वतच उचलून आणला व काम झाल्यावर तो पर्वत होता तिथे परत नेऊन ठेवला. जितेंद्रियम, मारुतीचं चारित्र्य अत्यंत शुद्ध, पवित्र व श्रेष्ठ दर्जाचं आहे. त्याने आपल्या इंद्रियांवर खऱ्या अर्थाने विजय मिळवलेला होता. त्यांना आपल्या ताब्यात ठेवलं होतं. इंद्रियरूपी अश्वांना कुशलतेने हाकणारा तो उत्तम सारथी होता. तो आजन्म ब्रह्मचारी होता. तरीही स्त्री पावित्र्याचं, ब्रह्मचर्याचं महत्त्व जाणून होता. बुद्धिमतां वरिष्ठम, मारुती एक बलशाली बानर, ब्रह्मचारी, रामाचा निस्सीम भक्त आहेच, पण बुद्धिमान लोकांमध्ये तो श्रेष्ठ आहे. बुद्धीचे 8 गुण सांगितलेले आहेत. सांगू का? ऐका. ऐकण्याची इच्छा, ऐकणं, ग्रहण करणं, लक्षात ठेवणं, तर्कवितर्क करणं, सिद्धांताचा निश्चय करणं, अर्थाचं ज्ञान करून घेणं आणि तत्व समजून घेणं. हे ते 8 गुण. हे सगळे गुण मारुतीकडे होते. व्याकरण आदी शास्त्रांचं त्याला उत्तम ज्ञान होतं. तो नीतिशास्त्र, छंदशास्त्राचाही जाणकार होता. तपाचरण आणि ज्ञान या बाबतीत तो बृहस्पतीच्या तोडीचा होता. संगीतशास्त्राचा प्रमुख होता. त्याचं वक्तृत्व अलौकिक होतं. त्याच्या भाषणात माधुर्य होतंच. त्याची वाणी शुद्ध होती. त्यांनी वेदांचं सखोल अध्ययन केलेलं होतं. तो उत्तम वक्ता होता. रामाला मारुतीशी सल्लामसलत करावीशी वाटे, कारण
त्याची अफाट बुद्धिमत्ता. लंकेत जाऊन सीतेची भेट घेण्याच्या कामी रामाने हनुमानाची निवड केली. त्याने लंकेत जाऊन सीतेला रामकथा ऐकवली, राममुद्रिका दिली, आपल्याबद्दल तिच्या मनात विश्वास निर्माण केला आणि रामकार्य यशस्वी केलं. शत्रूचं म्हणजे रावणाचं तेज निष्प्रभ करण्याचं कार्य त्याने अत्यंत हुशारीने व कल्पकतेने केलं. राम रावण युद्धात अनेक राक्षस त्याने आपल्या हुशारीने यमसदनाला पाठवले. रामाने रावणवधानंतर सीतेला हनुमानाकरवी प्रथम निरोप धाडला. अयोध्येला परत येताना भरताचे विचार आपल्या आगमनासाठी अनुकूल आहेत का हे जाणून घेण्यासाठी रामाने मारुतीलाच पुढे पाठवलं. असे अनेक दाखले बुद्धिमतां वरिष्ठम हे त्याचं विशेषण सिद्ध करतात. वातात्मजम. मारुती हा वायुदेवतेचा प्रसाद किंवा अवतार आहे, म्हणून त्याला वातात्मज असं म्हटलं आहे. पवनसुत मारुती सत्वगुण संपन्न, महातेजस्वी, धैर्यशील व पराक्रमी होता. उल्लंघन करणं, उडी मारणं यात तो प्रवीण होता. सर्व वानरात श्रेष्ठ होता. बुद्धी, सूचकता, धैर्य व कौशल्य हे चारही गुण त्याच्याकडे होते. त्यामुळे त्याला कधीही अपयश आलं नाही. तो रुद्राचा अवतार होता. भीम हे रुद्राचं एक नाव आहे. भीमरूपी महारुद्रा या रामदास विरचित मारुती स्तोत्रात तसा उल्लेखही आहे. तो सप्तचिरंजीवांपैकी एक आहे. आपण रोज श्लोक म्हणतो की नाही, अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांश्च विभीषणः कृपः परशुरामश्च सप्तैते चिरजीविनः, असा तो चिरंजीवांपैकी एक आहे. वानरयूथ मुख्यम. हजारोंच्या संख्येने उत्पन्न झालेले वानर हे महाकाय, पराक्रमी, चतुर, हुशार, चपळ व सामर्थ्यशाली होते. शस्त्रास्त्र जाणणारे, उड्डाण करू शकणारे, गतिमान व बुद्धिमान होते. स्वामिनिष्ठ, राजनिष्ठ व धाडसी होते. नरमांस भक्षक राक्षसांबद्दल त्यांना अतिशय चीड होती. रामासारखा नेता भेटताच ते त्याचे अनुयायी झाले. किष्किंधा हे त्यावेळी त्यांचं सत्ता केंद्र होतं. ते यूथ म्हणजे कळपाने राहत असत. मारुती हा या यूथाचा मुख्य होता. सुग्रीवाशी त्याचं अतिशय सख्य होतं. सुग्रीवाचा तो मुख्यमंत्री होता. त्यानं स्वतःचं असं खास स्थान निर्माण करून यूथ मुख्य या नात्याने वानर राज्याचा सांभाळ केला होता. या अशा गुणांमुळेच वानर यूथ मुख्यम असं त्याला म्हटलं आहे. श्रीरामदूतम. रामाचा सच्चा, निष्ठावान, विश्वासू, जीवाला जीव देणारा तो इमानी दूत होता. रामाचा प्रभाव, गुण जाणून राम परमात्मा आहे हे लक्षात घेऊन रामाचं दूतत्व त्याने आनंदाने स्वीकारलं होतं. रामाविषयी त्याच्या मनात अढळ प्रेम होतं. रामानेही त्याचा मुत्सद्दीपणा, शास्त्रीय ज्ञान, त्याची उद्योग क्षमता, पराक्रम, निरीक्षण क्षमता, वक्तृत्व इत्यादी गुण लक्षात घेऊन त्याला दूत म्हणून आनंदाने स्वीकारलं होतं. त्याच्यामुळेच सीता संशोधनाचं कार्य सिद्धीस जाईल असा रामाला विश्वास होता. 100 योजन समुद्र ओलांडून जाणं, सीतेची भेट घेणं, अशोकवनात विध्वंस करणं, रावणाची भेट घेणं इत्यादी कामं करून त्याने रावणवधाचा मार्ग मोकळा केला होता. या दूताने रामाची सेवा केली. राम राजा झाल्यावर सुद्धा सेवा केली. रामाने त्याला आदेश दिला की जोवर रामकथा या भूलोकी अस्तित्वात आहे तोपर्यंत तू या भूलोकीच राहा. अजूनही हनुमानाचं वास्तव्य या ठिकाणी आहे. शरणम प्रपद्ये. कवी रामरायाप्रमाणेच मारुतीला सुद्धा शरण गेला आहे. मारुती रामाकडे आपली वर्णी लावेल आणि मग रामाला मिळवणं सोपं जाईल अशी श्रद्धा कवीची आहे.
कारण तो रामाचा खास विश्वासू सेवक होता. रावणवधाची बातमी सीतेला कळवणं, अयोध्येला परतण्याची बातमी भरताला कळवणं ही कामं रामाने मारुतीवर सोपवली होती. हा मारुतीचा एक प्रकारे गौरव होता. मारुतीला स्वतःसाठी काहीच मिळवायचे नव्हतं. सर्व काही रामासाठी हवं होतं. त्याच्या भक्तीला प्रेम, समर्पण, पावित्र्य व त्यागाचा सुगंध होता. असा निष्ठावान भक्त मिळणं भगवंताला दुर्मिळ असतं. म्हणून रामापासून कधीही विभक्त नसणाऱ्या भक्ताला म्हणजे हनुमंताला शरण जाणं हे कवीला उचित वाटतं. हा श्लोक त्याने मारुतीला अर्पण केलेला आहे. पुढचा श्लोक आहे 34वा श्लोक. कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविता शाखां वंदे वाल्मीकी कोकिलम्. अर्थ बघूया. कवितारूपी फांदीवर आरूढ होऊन राम राम अशा अत्यंत मधुर अक्षरांचं पूजन करणाऱ्या वाल्मिकी रूपी कोकिळ पक्षाला मी नमस्कार करतो. हा श्लोक महर्षी वाल्मिकींना अर्पण केला आहे. मारुती व वाल्मिकींशिवाय रामकथा अपूर्ण आहे याचं कवीला पूर्ण भान आहे असं आपल्याला दिसतं. वाल्मिकी रूपी कोकिळ ज्या फांदीवर बसला आहे ती खूप उंच आहे. म्हणजेच काय तर रामायण हे उत्तुंग स्थानावर आहे. रामचरित्र हा कल्पनेचा खेळ नाही, ते वास्तव आहे. रामाचं भव्य दिव्य व्यक्तिमत्व प्रत्यक्ष पाहण्याचं व त्याच्या चरणी आपलं महाकाव्य अर्पण करण्याचं भाग्य वाल्मिकींना मिळालं. त्यांच्या आश्रमात लवकुशाचा जन्म झाला. ते 12 वर्षांचे झाल्यावर रामायणाची रचना झाली. महर्षी वाल्मिकी हे आदिकवी आहेत. रामायण हे आर्ष महाकाव्य आहे. सर्वार्थाने परिपूर्ण असलेलं हे रामचरित्र रसाळ सुबोध पद्धतीने काव्यरूपात मांडलं तर अधिक परिणामकारक होईल असा महर्षी वाल्मिकींना विश्वास होता. रामायण हे बालकांड, अयोध्याकांड, अरण्यकांड, किष्किंधाकांड, सुंदरकांड, युद्धकांड व उत्तरकांड अशा 7 कांडांमध्ये विभागलेलं इक्ष्वाकू कुळातील एका सर्वश्रेष्ठ महापुरुषाच्या म्हणजे श्रीरामांच्या समग्र जीवनाचं सुसंगत वर्णन आहे. यात 500 सर्ग आहेत, 24,000 श्लोक आहेत. यानंतर श्रीरामाचं वर्णन करण्याचा मोह कवीला पुन्हा पुन्हा अनावर होतो आहे. म्हणून पुन्हा त्याने श्रीरामाचे वर्णन करणारे काही श्लोक रचले आहेत. 35वा श्लोक बघूया. आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. अर्थ आपत्तीचा नाश करणाऱ्या, सर्व प्रकारची संपत्ती प्रदान करणाऱ्या, लोकांना आनंद देणाऱ्या श्रीरामाला मी पुन्हा पुन्हा वंदन करतो. आपदामपहर्तारं. प्रभू राम भक्तांची सर्व संकट, विघ्न, व्याधी दूर करतो, त्यांचा समूळ नाश करतो असा बुधकौशिक ऋषींना विश्वास आहे. रामाने बालपणापासूनच हे व्रत स्वीकारलेले आहे. दातारं सर्व संपदा. श्रीराम सर्व प्रकारची सुख, स्थावर जंगम संपत्ती, विविध प्रकारचं वैभव प्रदान करतो. कोणाला काहीही कमी पडू देत नाही असं कवी ठामपणे सांगतो. लोकाभिरामं श्रीरामं. श्रीराम सर्व प्रकारच्या लोकांना आनंदित करतो, तो सुखकर्ता आहे. भूयो भूयो नमाम्यहम्. रामाच्या या अगाध अशा महिम्यामुळे कवी त्याला पुन्हा पुन्हा वंदन करत आहे. यामुळे रामाप्रती असलेला अपार आदर व कृतज्ञता व्यक्त होते. आपल्या दैवताविषयी असलेली श्रद्धा, भक्ती, निष्ठा पराकोटीला जेव्हा जाऊन पोचते तेव्हा भक्त परत परत नमस्कार करण्याशिवाय काहीच करू शकत नाही. त्याची भावना अनावर झालेली असते. त्याचा अहंकार संपूर्णपणे संपुष्टात आलेला असतो. तो नम्र झालेला असतो. ज्यांना
संपूर्ण रामरक्षा म्हणणं शक्य नाही. त्यांनी हा श्लोक 11 वेळा म्हटला तरी इप्सित साध्य होतो. पुढचा श्लोक बघूया. 36वा श्लोक. भर्जनं भव बीजानां अर्जनं सुख संपदां तर्जनय्यमदूतानां राम रामेति गर्जनम्. भर्जनं भव बीजानां. कोणतंही बी भाजलं की ते निकामी होतं. त्याला अंकुर फुटत नाही. त्याच्यापासून नवीन रोप तयार होत नाही. माझं संसाररूपी जे बीज आहे ते जर रामाने भाजलं तर मला पुनर्जन्म मिळणार नाही, अर्थात मुक्ती मिळेल याची खात्री कवीला आहे. अर्जनम सुख संपदाम. रामनामाचं स्मरण हे सर्व प्रकारचं ऐश्वर्य मिळवून देतं. हे साधन फुकाचं आहे पण अतिशय मोलाचं आहे. दुसरं काही करण्याची गरजच कवीला वाटत नाही. तर्जनय्यमदूतानां राम रामेति गर्जनम. तर्जन म्हणजे भिवविणे आणि गर्जन म्हणजे गर्जना करणे. रामनामाच्या गर्जनेत एवढी प्रचंड ताकद, अद्भुत शक्ती आहे की संसार बीज घाबरून पळून जातात. यमदूत सुद्धा चळाचळा कापतात. यमयातना होत नाही. राम या 2 अक्षरात यमयातना नाहीसं करण्याचे सामर्थ्य आहे. पुढचा श्लोक बघूया. रामो राजमणिः सदा विजयते रामो रमेशं भजे रामेणाभिहता निशाचरचमो रामाय तस्मै नमः. रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहं रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धर. अर्थ. राजांमध्ये श्रेष्ठ असलेला राम नेहमी विजयी होतो. रमेचा पती अर्थात सीतेचा पती अशा रामाला मी भजतो. रामाने राक्षसांचं सैन्य मारलं त्या रामाला नमस्कार असो. रामाहून अधिक श्रेष्ठ कोणीही नाही. मी रामाचा सेवक आहे. माझ्या चित्ताचा लय सदैव रामामध्ये होवो. हे रामा, तू माझा उद्धार कर. आता या श्लोकाचं वैशिष्ट्य बघूया. राम हा एकच शब्द संस्कृत भाषेमधील प्रथमा ते संबोधन या 8ही विभक्तीच्या एकवचनामध्ये या श्लोकात क्रमाने योजला आहे. प्रत्येक ओळीत 2 रूपं आहेत. श्लोकाच्या पहिल्या 2 ओळींमध्ये अद्वितीय कारकिर्दीवर प्रकाश टाकला आहे आणि शेवटच्या 2 ओळींमध्ये रामोपासनेचं महत्त्व सांगितलेलं आहे. आता याचा सविस्तर अर्थ बघूया. रामो राजमणी सदा विजयते. राज म्हणजे चमकणे, मणी म्हणजे रत्न. रामाचा पराक्रम हा अद्वितीय आहे, अलौकिक आहे. राक्षसांसह त्याने रावणाचा विनाश केला. राम सर्व शास्त्रांचा जाणकार होता. त्याने राजनीतीचा खास अभ्यास केला होता. तो कर्तव्याचं पालन नेहमीच करत असे. सत्य व धर्म यांचा तो प्रवर्तक होता. प्रजेसाठी त्याने सीतेचाही त्याग केला. वनवासात असताना त्याने अयोध्येतील सेनेचा वापर केला नाही. वानर सेनेवर विश्वास ठेवून त्याच्याकडून अचूक कार्य करून घेतलं. रावणाशी युद्ध केलं ते सीतेला सोडवण्यासाठी. रावणाचं राज्य बळकावण्याचा रामाचा उद्देश नव्हता. श्रीराम हा तत्कालीन राजांमध्ये सर्वश्रेष्ठ होता. रघुकुळातही श्रेष्ठ होता. म्हणून तो राजमणी होता असं कवी म्हणतो. रामम रमेशम भजे. रमेश, रमा म्हणजे लक्ष्मी आणि रमेशचा ईश अर्थात विष्णू. राम हा विष्णूचाच अवतार होता. राम चंचल लक्ष्मीचा पती आहे. तो लक्ष्मीला आपल्या ताब्यात ठेवतो. रामाचा हा गुण आपल्या अंगी बाणवून लक्ष्मीचं गुलाम होण्याचं आपण टाळलं पाहिजे. लक्ष्मीला आपल्या ताब्यात ठेवता आलं पाहिजे.
त्यासाठी रामरायाची कृपा आपल्यावर हवी. भजे माणसाने शास्त्र, विद्या, कला यांचं कितीही अध्ययन केलं, पण भजनरूपी विद्या अवगत केली नाही तर तो भवसागरात बुडून जाईल. रामाची निस्सीम भक्ती केल्याने भवसागरातून आपला कायमचा उद्धार होईल. रामेणाभिहता निशाचरचमू. निशाचर म्हणजे राक्षस. रामाने ऋषी मुनींना त्रास देणाऱ्या नरमांस भक्षक राक्षसांचा संहार केला. वेळ प्रसंगी त्यांच्याशी घनघोर युद्ध केलं आणि आपला क्षत्रिय धर्म पाळला, पण अकारण एकाही राक्षसावर हल्ला केला नाही. त्रास देणाऱ्या राक्षसांवर दयाही दाखवली नाही. आपणही आपल्या अतृप्त, असंतुष्ट, इंद्रियरूपी राक्षसांवर रामकृपेने विजय मिळवला पाहिजे. रामाय तस्मै नमः. रामाला नमस्कार असो. श्रद्धेने नमस्कार केल्यास तो आपलं आधिभौतिक, आधिदैविक आणि आध्यात्मिक ताप त्याच्या कृपेने नष्ट करेल. रामान्नास्ति परायणं परतरम. पर म्हणजे उत्कृष्ट, उत्तम. आयन म्हणजे आधार. आपण एखाद्याचा आश्रय का घेतो? आपल्याला सुरक्षितता मिळावी, आधार वाटावा म्हणून. आश्रयदात्याविषयी खात्री असावी लागते. रामाविषयी खात्री आहे. तो सर्वार्थाने आश्रय देईल, कोणालाही दूर करणार नाही. त्याचा आश्रय घेऊन आपण निर्भय व्हावं, त्याचे गुण अंगी बाणवावेत आणि आपला सर्वांगीण विकास साधावा. रामस्य दासोऽस्म्यहम्. या ठिकाणी रामाप्रती असलेला सेवाभाव, नम्रपणा व दास्यत्व हे भाव व्यक्त होत आहेत. जसा मारुतीराया स्वतःला रामदास म्हणून घेण्यात धन्यता मानतो, तसं मलाही वाटू दे. माझं स्थान नेहमी रामाच्या चरणाशी असू दे. रामाचा दास बनून त्याची सेवा, भक्ती करण्यात मला धन्यता वाटू दे. रामे चित्तलय सदा भवतु मे. चित्त म्हणजे मन. या चंचल मनाचा लय भगवंतातच होऊ दे. रामाचं चिंतन करता करता माझ्या मनाचा लय श्रीरामात झाल्यावर माझं मन श्रीरामाच्याच विचारांनी भरून जाईल. रामाच्याच कृपेने आपण यथावकाश राममय बनू आणि मग मुक्ती मिळेल, म्हणून ही विनवणी केली आहे. भो राम मामुद्धर. रामाच्या सामर्थ्याविषयी पूर्ण खात्री आहे. रामाचा दास होऊन त्याच्या ठिकाणी आपलं मन पूर्ण एकाग्र करून त्याच्या चरणी शरणागती पत्करली की आपल्यावर त्याची कृपा होईल, आपला उद्धार होईल, जन्ममरणाच्या फेऱ्यातून आपली सुटका होईल, मुक्ती मिळेल, म्हणजेच आपला उद्धार होईल याची खात्री आहे. पुढचा श्लोक बघूया. राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने. अर्थ, हे सुमुखी, मी राम राम असा उच्चार करत मनाला आनंद देणाऱ्या सहस्रनामांशी, अर्थात ही सहस्रनाम विष्णूची आहेत, या सहस्रनामांशी तुल्यबळ असणाऱ्या रामनामात रममाण होतो. हे भगवान शंकर सुमुखीला म्हणजे पार्वतीला सांगत आहेत. विष्णू सहस्रनामाचं फळ कोणत्या एका नामाने मिळेल या प्रश्नाचं, अर्थात हा प्रश्न पार्वतीचा होता, या प्रश्नाचं उत्तर भगवान शंकर देत आहेत. रामनाम हे सर्व नामात अग्रभागी आहे, म्हणून मी नेहमी रामनामात रममाण होतो. शंकराचं इष्टदैवत राम आणि रामाचं उपास्य दैवत भगवान शंकर. रा म्हणजे राक्षसांचं आणि म म्हणजे मरण, ज्याच्यामुळे होतं तो राम. राम हे नुसतं नाम नसून तो एक आदर्श महामंत्र आहे, मंत्र राज आहे. रामनाम हे देवांचं विश्रांती स्थान आहे, सर्व भक्तांचं आश्रयस्थान आहे. रामनामाने अनेकांचा उद्धार केला आहे. मुनी, योगी यांच्या ध्यानीमनी
नेहमी रामच असतो. इतर कोणत्याही उपायापेक्षा नामस्मरण हा सहज सुलभ उपाय आहे. त्यामुळे उद्धार होणारच. या श्लोकाचा 1,000,000 जप केल्यास श्रीरामाचं दर्शन होतं अशी भाविकांची श्रद्धा आहे. बुधकौशिक ऋषींनी रचलेलं हे रामरक्षा स्तोत्र या ठिकाणी समाप्त झालं. श्री रामरक्षेचा सखोल अभ्यास केल्यावर असं लक्षात येतं की या स्तोत्रात श्री रामदेवतेचं स्वरूप, त्याची गुणवैशिष्ट्य, स्तुती, त्याच्या लीला, त्याच्या पठणाचे लाभ हे सर्व अनोख्या पद्धतीने कौशल्यपूर्वक रीतीने गुंफलेलं आहे. हे स्तोत्र रसाळ आणि सुबोध झालेलं आहे. अनुष्टुप छंदाबरोबर विविध वृत्तांची सुद्धा या ठिकाणी निवड केलेली आहे. या स्तोत्राला अलौकिक गेयता लाभलेली आहे. ठिकठिकाणी भक्तीचा ओलावाही आपल्याला दिसतो. आपण केवळ निमित्त मात्र आहोत हा बुधकौशिक ऋषींचा विनयही दिसतो. श्री रामरक्षेचा सर्वांगीण विचार, चिंतन, मनन केलं तर असं लक्षात येतं की या स्तोत्र पठणानं निर्माण होणाऱ्या शांत, सात्विक, पवित्र स्पंदनांमध्ये विध्वंसक दुष्टलहरींचा समूळ नाश करण्याचं सामर्थ्य आहे. आपलं सर्वतोपरी रक्षण, सुखसमृद्धीची प्राप्ती व अंतिम ध्येय गाठण्यासाठी अत्युत्कट भक्तिभावाने रामरक्षेचं पठण हा आजच्या धकाधकीच्या जीवनात, धावपळीच्या युगात अत्यंत सोपा, सुलभ, तरीही हमखास असा उपाय आहे. आपण रोज रामरक्षेचं पठण किंवा श्रवण करूया आणि हे सगळे लाभ मिळवूया. रामरक्षेची ही मालिका आज समाप्त होत आहे. आपल्याशी संवाद साधताना या स्तोत्राचे संस्कार माझ्या मनावर, बुद्धीवर व वाणीवर झाले. रामरायाच्या कृपेमुळेच हे सगळं शक्य झालं. त्याने हे कार्य माझ्याकडून करवून घेतलं. या अवीट गोडीच्या रामरक्षा स्तोत्राचा अर्थ तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी मी फक्त निमित्त मात्र. रामरक्षेतील शब्दांना फक्त शब्दार्थ नाही, गूढार्थ आहे, लक्षणार्थ आहे. तो समजून घेण्याचा आपण प्रयत्न केला आहे. या सर्व भागांचं रेकॉर्डिंग मी सकाळच्या शांत वेळी म्हणजे रामप्रहरी केलं, घरीच केलं. त्यानंतर ते यूट्यूबवर टाकण्याचं काम रोजच्या रोज रात्री माझा मुलगा वैभव याने आनंदाने केलं. रात्री कितीही उशीर झाला तरी ते काम पूर्ण झाल्याशिवाय तो आणि मी झोपलो नाही. तेवढीच आमच्या हातून रामसेवा घडली. तुम्ही सर्वांनी ही मालिका आवडीने ऐकलीत. शिल्पा वैद्य टीचर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं, लाईक केलं, शेअर केलं, तुमचे अभिप्राय कळवलेत. त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. काहींनी व्हॉट्सअपवर संपर्क साधला तर काहींनी फोनवरून प्रत्यक्ष संवाद साधला. संपूर्ण मालिका कशी वाटली तेही आपले अभिप्राय नोंदवून जरूर कळवा. त्यामुळे माझा उत्साह कायम राहील, आनंद द्विगुणित होईल. यापुढेही रामरायाने माझ्याकडून असंच कार्य करून घ्यावं आणि तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा व सदिच्छा माझ्या पाठीशी असाव्यात. रामराया सर्वांचं कल्याण करेलच ही खात्री मनात बाळगून त्याला, हनुमंताला, महर्षी वाल्मिकींना मनोभावे वंदन करून बुधकौशिक ऋषींनाही वंदन करायचं आहे. वंदन करते आणि या ठिकाणी ही माझी वाणी विरामते. धन्यवाद. जय श्रीराम.